येत्या बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या गावातील श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर याचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना हा कार्यक्रम बुधवार 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026 या 2 दिवसामध्ये 2 दिवस आयोजित केलेला आहे। तरी लोकांनी आपल्या घरी न राहता 1-2 या तारखेला महाप्रसाद आयोजित केलेला आहे। तरी घरी कुणीही स्वयंपाक न करता इकडं लाभ घ्यावा आणि 2 दिवस महापूजा असल्यामुळे सर्व आपापल्या पै पाहुण्यांना बोलवून या पूजेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। समस्त चापगाव ग्रामस्थ पंच कमिटी तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिर उत्सव कमिटी, युवा वर्ग, महिला वर्ग या समस्त नागरिकांच्या वतीने चापगाव व पंचकृषीतील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या चापगाव गावचे पुरातन व नव्याने जीर्णोद्धारित करण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिर हे जागृत देवस्थान आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। चापगाव गावातील थोर उद्योजक व ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय मारुती चोपडे यांच्या पुढाकाराने तब्बल 31 लाख रुपये खर्च करून या मंदिराची सुंदर अशी वास्तू उभारण्यात आलेली आहे। या वास्तूच्या उभारीनंतर या मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 1 एप्रिल 2026 व 2 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। 2 दिवस या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता संपूर्ण गावभर या मंदिराचा कळस, ताम्र, हनुमान मूर्ती व शनिदेवाच्या मूर्तीची गावातून मिरवणूक होईल। या मिरवणुकीमध्ये गावातील आबालवृद्ध, महिला वर्ग, युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत। सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी श्री दक्षिणमुखी मारुती मंदिराचा वास्तुशांती कार्यक्रम होईल। सायंकाळी 7 वाजता हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये महिलांना प्रबोधन करण्यासाठी वड्डेबलगावची एक सुकन्या व सध्या समाज प्रबोधन करणारी कुमारी साक्षी तुकाराम पाटील हिचं प्रबोधनात्मक व्याख्यान या ठिकाणी होणार आहे आणि त्याचवेळी संपूर्ण गावातील जाणत्या थोर व्यक्तींचा जाहीर सन्मान कार्यक्रम याच व्यासपीठावर होणार आहे। त्यानंतर रात्री परिसरातील भजनी मंडळाचा हरिजागर होईल। 2 एप्रिल 2026 रोजी पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर या मंदिरामध्ये आपल्या दक्षिणमुखी मारुती मंदिराची मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे आणि यावेळी या मंदिरातील सर्व धार्मिक विधी यजमान पदाखाली, चोपडे परिवाराच्या यजमान पदाखाली या ठिकाणी होणार आहेत। त्यानंतर सकाळी 11 वाजता या हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमान जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी होईल। हनुमान जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर यल्लामा देवी, रेणुका देवीच्या पंढरीभरणीचा कार्यक्रम या ठिकाणी दुपारी 12 वाजता आहे। यासाठी समस्त चापगाव व परिसरातील सर्व जोगतिनी भगिनींनी या ठिकाणी आपल्या कलशाचा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। दुपारी 12 नंतर या ठिकाणी संपूर्ण पंचकृषीतील नागरिकांच्यासाठी सामूहिक महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी भव्य अशी धर्मसभा होणार आहे। या धर्मसभेपूर्वी या मंदिराचा उद्घाटन समारंभ होणार आहे। पूज्य श्री चन्नबसव देवरू स्वामीजी औरोळी मठ यांच्या दिव्य सानिध्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 10 स्वामीजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या सर्व स्वामीजींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम होईल। उद्घाटन कार्यक्रमानंतर या ठिकाणी धर्मसभा होणार आहे। त्या धर्मसभेमध्ये या मंदिराच्या उभारणीसाठी सन्माननीय मारुती चोपडे यांनी जे योगदान दिलेले आहे या योगदानाबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार गावच्या वतीनं या व्यासपीठावर केला जाणार आहे। त्याचप्रमाणे निमंत्रित खानापूर तालुक्यातील आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी, परिसरातील नागरिक या सर्वांचा मुख्य प्रमुख अतिथीचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। त्याचप्रमाणे याच व्यासपीठावर आपल्या चापगाव गावच्या इतिहासावर आधारित मी पिराजी कुराडे लिखित शोध चंपावती नगरीचा एक 200 पानाचं पुस्तक या ठिकाणी लिखित केलेलं आहे। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील याच व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि हा संयुक्त कार्यक्रम झाल्यानंतर हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यासाठी प्रबोधनकार हरिभक्त पारायण अनिल महाराज देवळेकर 32 शिराळा महाराष्ट्र याचा 1.5 तासाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे। खरोखर हा प्रबोधनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी समस्त खानापूर तालुक्यातील अनेक शिवभक्त, हनुमान भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। तेव्हा या संयुक्त कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती आहे। विशेष म्हणजे चापगाव व पंचकृषीतील महिला भगिनींना एक विनंती आहे की 2 दिवस चालणाऱ्या ह्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी संपूर्ण चहा, पाणी, नाश्ता 2 दिवसाचं संपूर्ण जेवण या ठिकाणी किंवा नाश्त्याचं जेवण या ठिकाणी होणार आहे। तेव्हा गावातील महिला भगिनींना एक विनंती आहे की कोणी आपापल्या घरी स्वयंपाक करू नये, 2 दिवसाचा आनंद सोहळा या मंदिरामध्ये घालावा व या मंदिराच्या वैभवामध्ये व या उत्सवामध्ये भर घालावी अशी मी समस्त चापगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसेच
उद्योजक मारुती चोपडे यांच्या वतीने सर्वांना विनंती करतोय. धन्यवाद. आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.